गाईज जंगल सफारी ते पण चालत, आणि जोडीला सेफ्टी म्हणून बॅट घेतलेली आहे. आणि आमचे सगळे सोपरी म्हणजे सगळे सोबती हे दोन काला और गोरा असे दोन टॉमी उर्फ त्यांना खाऊ पण घेतले. दाखव रे खाऊ, हे त्यांच्यासाठी घेतले. नाही दोघं आता आम्ही असंच राणावनात काही दिवस होतो. हां भटकंती सुरू आहे. नाही तर हा जंगलच आहे श्रीवर्धनचा. आचाट असा जंगल आहे. एकटा माणूस फिरू शकत नाही. फिरू शकते पण त्याची हवा जाईल थोडीशी. म्हणून सगळे सोबती असल्यामुळे आम्ही इथं छानशी फिरू शकतो. आणि आमचे खरे कालावर गोरा, ए भाई चलो आओ. गाईज चला आता आपण निघू जंगल सफारीला. स्टार्टिंगलाच आपल्याला घोडा भेटले. चला त्याचा जरा पाठलाग करू. तो आपल्याला बघून पळला तर. गाईज इथं जाम घोडा, म्हणजे बघू तिथं घोडंच आण. गाईज बघा कसं त्याचे टापांचा आवाज इथं टाप 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 टाप. त्यांच्या दाऱ्या वारल्या, दाऱ्या वारल्या त्यांच्या. तो पण आगला. त्यावरी पलतो पप्पा. अरे गाई तिला हे माझे सगळे सोयरे नाही, सगळे सोबती. तो मला घाबरत. असे इंडियन वुमन कमान. परत यांना परत नाही नाही नाही. गाईज मॅचचा आस्वाद. गाईज पाच भुईर इंडियन क्रिकेट प्लेअर, नावाजलेले असे रणजीपट्टू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूमध्ये ओपनर बॅट्समन, त्यांच्यात बॅटिंगचं आगमनाने श्रीवर्धन प्रफुल्लित. अभी उसको जोश आया एक षटकार लगाने के बाद. बैट्समैन को सूर गवस गया है. वेरी वेरी गुड, गुड, नाइस. अरे गाईज समोर बकऱ्या आहेत. चला त्यांचा जरा आस्वाद घेऊ. गाईज मेंढपाल संदीप भुईर मेंढपाल. या 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 या. गाईज
जंगल सफारी. तू तिकडे जाऊ. गाईज चला आता पुढं काय काय दिसतं बघू. गाईज इथं आता गाई आल्यान. गाईज चला आता पुढच्या रस्त्याला निघू. कुत्र्यांची पण भांगरी झाल्यान. गाईज बघा कसा रस्ता आहे. या अशा रस्त्यातून प्रवास करता करता आम्हाला तिथे पुढे बंगल्यावर जायला लागतं आणि रस्त्यात काय दिसेल त्याची गॅरंटी नाही आपण देऊ शकत. आता हे कुत्र्यांना काहीतरी दिसला म्हणून ते असं चाललं धावत. गाईज जंगल सफारी ते पण चालत आणि जोडीला सेफ्टी म्हणून बॅट घेतलेली आहे. आणि आमचे सगळे सोपरी म्हणजे सगळे सोबती हे दोन काला और गोरा असे दोन. गाईज आमची चढता चढता आमची म्हणजे मम्मीची जामच दशा झाले. तर ही चढण म्हणजे आता बंगल्यावर जायची चढण आहे. डोंगर आहे हो न ते डोंगरांशी आपण चालल्यावरती मोरबीर पण जाम असतात. पण त्या आज जाम सध्या पाऊस चालू आहे इकडं म्हणून सध्या ते नाही आण. गाईज फुलपाखरू बघा कसं आहे. पानाच्या एवढा मोठा आहे तो. त्याचं उराचं बांधण बघला केला व्हिडिओ. त्याला याची गरज आहे. त्याने ते पानाला लंबवला. चला त्याला उरता नाही. बघा कसे जंगलातले किडे दुर्मिळ असे किडे. त्याची धावपळ बघा. तो आपला जीव वाचवण्यासाठी घरी जाण्यासाठी वाट काढत आहे. जा भाई जा. जिले आपली जिंदगी जिले. जा जा भाई जा. गाईस पाऊस चालू झाला आता. आमच्या समोर पाऊस आहे इथं कमी आहे. हळूहळू इकडे पण वाढत चालला आता. पावसाचा आस्वाद गाईज घेत आहे माझी फॅमिली. जंगल में पानी का आस्वाद ले रहे गाईज. हा सगळा त्रास आहे तो बघा. तो तिथं कोपऱ्यात घर दिसतो बघा. तिथं जायचं आहे आम्हाला. हा गाईस बघा आपल्याला इथं जायचं आहे. यांच्या चर्चा बघा काय चालल्या गाईस. तर बघा गाईस आपल्याला तिथे जायचं आहे. चला गाईज ही जंगल सफारी अजून आम्हाला काय थोड्याशा गोष्टी बघायला भेटल्या. पण देवाच्या कृपेने बघू काय बघायला भेटतो. तर असं काबाड कष्ट करायला लागतं प्रत्येक ठिकाणी. बघूया कलार गोरा. ही जंगल सफारी असल्यामुळे एकदम हलू पाय टाकायला लागतात आणि कधी काय दिसेल याची गॅरंटी नाही. तरी आपण बघूया प्रत्येक क्षणी. हे असं आहे का संधीचा व्हिडिओ करायचा असतो. ते प्राणी आपल्यापेक्षा जाम चालाक असतात. त्यांना आपली जरा तरी चुनूक लागली का पळतात. गाईज फायनली आपण पोचलो आता मामाच्या बंगल्यावर. हा या खरा व्हिडिओचा क्लायमॅक्स. एक नंबर बंगला आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू पण जाम भारी आहे. चला गाईज आता मेन क्लायमॅक्सवर जाऊया. टेरेसवर जाऊया. चला तिथून बघू कसा व्ह्यू आहे. गाईज निसर्गाचा आस्वाद घेताना संदीप भोईर आणि त्यांची मिसेस लक्ष्मीनारायणचा जोडा. असा इथं आम्ही रोख
आमच्या या वातावरणामध्ये आणि आम्ही इकडे पालापटला अशा भाज्या त्याच्यामध्ये आमचे केसेस हाय गाईज, हे बघा आता ही माझी फॅमिली ही एकदम टोकावर आहे आणि आमचा हा प्लॉट आहे असं आहे. कैसा लग रहा है रे भाई? ये असा नजारा आहे भाई लोग. धबधबा आहे तो चालू आहे, थोडा छोटा आहे, पावसाळ्यात मोठा होतो बघा. अशा चिकार धबधबे नंतर चालू होतात. पूरा जंगल है, जंगल के बीचों बीच में हमारा ये घर है. जोर से बात करो भाई लोग. जंगली डुकरा पण येतात. जंगली डुकरा बहुत सारे सुंदर सुंदर पक्षी आते हैं, पोपट आते हैं और डुकर भी आता है. और बटरफ्लाई तो इतने अच्छे हैं ना, बहुत बहुत ही सुंदर. ऐसे बड़े बड़े बटरफ्लाई. एक नंबर नजारा आहे भाई लोग. हाय गाईज, हा आहे आमच्या मामाचा बंगला. गेल्या टायमाला मी आलो होतो तेव्हा पण काम चालू होतं, आता पण काम चालू आहे, पण आता असती होईल पूर्ण. आता ती सोलार सिस्टीम विदार सिस्टीम सगळं ओके आहे. आता पाणी पडते म्हणून रस्त्यावरनं वाहतूक करताना त्याला प्रॉब्लेम होतो, कारण रस्ता थोडा कच्चा आहे. तर ठीक आहे, नंतर बोलूया आपण या विषयावर. उद्याला बोलूया. उद्याला बोलूया. उद्याला आम्ही पूर्ण फॅमिली घेऊन येणार आहोत. जाम भारी व्ह्यू आहे, एक नंबरला. आता आपण डोंगराचे किती दिवस आले. चला गाईज, आता आपली जंगल सफारी झालेली आहे. आता आम्ही घरी निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.